म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय। आज पुण्यात लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी अर्थात LPU तर्फे एक्सपिरियन्स LPU अ डे ऑफ लाईफटाईम इन्पिरियन्स या उपक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीचे यशस्वी आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, सोलापूर आणि लोणावळा परिसरातील विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी, करिअर केंद्रित अभ्यासक्रम, प्लेसमेंट, आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या संधी आणि LPU मधील विविध शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली। तसेच विद्यापीठाच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी विद्यार्थी आणि पालकांशी थेट संवाद साधत प्रवेश प्रक्रिया, कॅम्पस जीवन, इंटर्नशिप आणि करिअरच्या संधीबाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमात शैक्षणिक गुणवत्ता, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, जागतिक संधी आणि विद्यार्थी विकासावर विशेष भर देण्यात आला। या यशस्वी आयोजनातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य करिअर मार्गदर्शन आणि उज्ज्वल भविष्यासाठी LPUची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली। याविषयी घेतलेला खास वृत्तांत आपल्यासाठी। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज, पुणे। माझं नाव बद्री फालके। मी आपल्या LPUच्या ॲडमिशनमध्ये पुण्यात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो। परत दुसरी गोष्ट, समजा LPUला पण का जायचं, ॲज पर कम्पेअर आपल्या पुण्यात पण युनिव्हर्सिटीज आहे, पण LPU पूर्ण भारतामध्ये टॉप मोस्ट युनिव्हर्सिटी आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं स्कॉलरशिप असेल मुलांसाठी, आणखी शिक्षकाचे पाल्य असेल त्यांसाठी शिक्षा अनुसंधान असेल, आर्मीचे जे पालक असतात त्यांना पण रक्षा अनुसंधान या स्कॉलरशिप दिलेल्या आहेत। परत दुसरी गोष्ट जी आहे LPUमध्ये LPU टेस्ट नावाचं एक ॲप येतं, त्यामध्ये मुलांवर किंवा पालकांसाठी त्या गोष्टी पूर्ण मुलं किंवा पालक LPUमध्ये आपले विद्यार्थी काय करतोय त्याविषयी ते कव्हर करू शकतात। दुसरी गोष्ट, युनिव्हर्सिटीमध्ये हॉस्टेल फॅसिलिटी एकदम टॉप क्लासची आहे, तसेच स्पोर्ट्स फॅसिलिटी आहे, मुलांना 24 आवर्स त्याचे मेंटर दिले जातात। परत पूर्ण भारतातून मला तरी असं वाटतं की PTA त्याला पण पॅरेंट्स मीटिंग म्हणतो, अक्रॉस इंडियामध्ये घेणारी हीच युनिव्हर्सिटी असेल की मागच्या वर्षी पण आम्ही जवळजवळ पुण्यामध्ये पॅरेंट्स मीटिंग घेतली। पूर्ण भारतातून सरासरी 32 सिटीमध्ये जवळपास 10,000+ पालकांना या पॅरेंट्स मीटिंगमध्ये बोलून विद्यार्थ्यांच्या काही समस्या असतील किंवा प्रॉब्लेम्स असतील त्या ठिकाणी जागेवरती सॉल्व्ह केले जातात। LPUमध्ये जर शिक्षणाचा आपण प्लेसमेंट जर हिशोब घेतला तर जवळजवळ सर्व प्रकारच्या कोर्सेससाठी प्लेसमेंट्स अवेलेबल आहे, एकदम टॉप क्लासच्या प्लेसमेंट येतात। जसं मागच्या वर्षी आपण जर बघितलं जवळजवळ 2.5 कोटीच्या वरती प्लेसमेंट्स ही टॉपेस्ट पॅकेज आपलं LPUतून गेलं आहे। परत दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातून तिथे जाण्याचं जो प्रमाण आहे एक साधारणतः 2 ते 2.5 विद्यार्थी सध्या त्या ठिकाणी शिकत आहे। विद्यार्थ्यांचे कोणतीही प्रश्न असेल, कोणतीही समस्या असेल की ती एकाच ठिकाणी त्या मेंटर थ्रू सॉल्व्ह केली जाते। मग ती जनरल असेल किंवा कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक असेल किंवा पर्सनल गोष्टी असतील त्या ठिकाणी ताबडतोब सॉल्व्ह केले जातात। तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरती पण खूप काळजी LPU घेतली जाते। एक साधारणतः त्याच ठिकाणी एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे। विद्यार्थ्यांना जर काही आरोग्याचे जर काही प्रश्न निर्माण झाले तर त्याच ऑन दी स्पॉट LPUमध्ये सॉल्व्ह केले जातात। विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आणखी परत काम करत शिकण्याची पण योजना दिली जाते, सीड मनी पण दिल्यात की ज्यांच्यामध्ये स्टार्टअप चालू करू शकतात, ते चांगल्या प्रकारचे उद्योगपती पण ते बनवू शकतात। आपण जर प्लेसमेंट जर बघितलं तर प्लेसमेंट साधारण एक ग्लोबल ज्याला प्लेसमेंट आपण म्हणतो की साधारणतः 2200+ कंपनीज जगभरातून LPUमध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यासाठी त्या ठिकाणी येतात। आपण जर मागचं जर आपण ॲल्युमिनी जर बघितले ते चांगले टॉपमोस्ट तुम्हाला LPUची ॲल्युमिनी सापडते। त्यामुळं माझं म्हणणं जे आहे किंवा माझं एक आव्हान आहे LPUच्या टीमतर्फे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी LPU जाण्याचा प्रयत्न करावा। ॲज पर कम्पेरेटिव्ह आपल्या इकडचे जे युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्यापेक्षा काही पटीनं चांगलं वातावरण किंवा एक शैक्षणिक वातावरण असेल किंवा हॉस्टेल फॅसिलिटी असेल किंवा स्पोर्ट्स असेल, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात। धन्यवाद। माझं नाव ज्ञानेश्वरी दत्ता शेळके। मी बॅचलर ऑफ फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घेतले। मला LPUबद्दल म्हणजे माझ्या सिनियर्सकडून कळाले, त्यामुळे मी थोडा विचार केला त्याबद्दल। काही अडचणी आल्या? नाही, अडचणी नाही आल्या। सिनियर्सच्या हिशोबाने ती प्रोसेस केली होती पूर्ण कंप्लीट। आतापर्यंत तुम्हाला अनुभव कसा वाटला ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये? खूप छान। तर माझं नाव दत्ता शेळके आणि मी जाणून आलो आहे। हे जे LPU जे आहे तर असं वाटतं की काहीतरी मुलांचं त्या ठिकाणी भविष्य घडलं बा, आणि जे आपण समजा बघतोय ज्या मुलांनी अगोदर पण ज्यांचे समजा रेफर दिले त्यांनी की बाबा खरोखरच यामध्ये आपल्याला सगळे कोर्सेस या ठिकाणी कंप्लीट करता येतात आणि त्याच अनुषंगाने त्यांना जो निवडला तर त्याला मी सहमत झालो।
थँक्यू. फी वगैरे तुम्हाला परवडण्यासारखी किंवा तिथे राहायचं तुम्हाला जे आता आपण मुलांसाठी करतात तुम्ही जे बघितलं ते योग्य वाटतंय का तर तुम्हाला? तिनं ज्यावेळेस समजा जे एक्झाम दिली आणि त्यानुसार तिला जे स्कॉलरशिप सरांनी जर जसं म्हणजे वेळोवेळी तिला मॅडमचा कॉल पण येत होता आणि त्या माध्यमातून त्यांनी जी स्कॉलरशिप तिला बसवलं तर ते पण आम्हाला ते मान्य झालं आणि त्यामुळे आम्ही समोरची प्रोसेस कंप्लीट केली. तुम्हाला असं वाटतं मुलींच्या दृष्टीने तर सेफ्टी आहे? सेफ्टी कारण ऑलरेडी आमच्या इथले ज्या काय आहे तर 1-2 मुली ज्या आमच्या भागातल्या तर त्या जवळपास त्यांचा कोर्स या कंप्लीट झालेला आहे. म्हणजे आता हे शेवटचं वर्ष होतं त्यांचं, त्यामुळं आणखीन कॉन्फिडन्स होतं. नमस्कार, माझं नाव मामर जगताप. मी उरोळी कांचनवरून आलेलो आहे. साधारणतः मी BTechसाठी बेस्ट कॉलेजेस सर्च करत होतो गुगलला. तेव्हा मला LPUबद्दल कळलं. तर मग LPUबद्दल कळत असतानाही मी त्यांच्या साईटवर जाऊन रजिस्टर केलं. त्यांच्या टीमनी मला कनेक्ट केलं. त्यांनी सगळ्या ॲडमिशन प्रोसेस परत ॲप्लिकेशन प्रोसेस त्यामध्ये खूप मदत केली. त्यांची टीम सारखी माझ्याबरोबर कनेक्टेड राहत होती मोबाईलवरून. त्याच्यामुळे मला अशी काही ॲडमिशन घेताना पण अडचण नाही आली. आणि साधारणतः असं होतं की एवढ्या लांब जाऊन पंजाबला जाऊन आपल्याला शिक्षण चांगलं भेटेल का नाही ह्याची काळजी राहते. पण हे LPU बाबत तसं काहीच नाही आहे. खूप चांगलं शिक्षण आहे तिथलं. तिथल्या मुलांना खरंच पॅकेज मिळालेले आहे. आणि काही काही कॉलेज असतात की ते स्कॉलरशिप देतो म्हणून ते देत नाहीत, फक्त पहिल्या वर्षासाठी असते. पण LPU मध्ये तुम्हाला एकदा स्कॉलरशिप मिळाली की ते 4th इयरपर्यंत तुमची ती स्कॉलरशिप राहते. परत तुम्हाला स्पोर्ट्समध्ये पण खूप चांगल्या संधी आहेत. आता आपण बघू शकता LPU चे खूप सारे विद्यार्थी ऑलिम्पिक्समध्ये गेलेले आहेत. त्यांनी तिथं चांगलं आपल्या देशाला रिप्रेझेंट केलेलं आहे. त्याच्यामुळे LPU बद्दल माझी काहीच हरकत नाही आहे. तिथं ॲडमिशन तुम्ही आवर्जून घ्या. थँक्यू.